हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत काश्मीर सिरीजमधील चौथं ठिकाण गुलमर्ग गंडोला. इथे पोचल्यानंतर सभोवतालचं सौंदर्य हे अद्वितीय आहे आणि संपूर्ण दृश्य ड्रोनमधून अजून मनमोहक दिसत होतं. इथून उंच पर्वत अतिशय विलक्षण आणि सुंदर दिसत आहेत. कोंगदुरी स्टेशनपासून तुम्ही कार हायर करता, तिथेच तुम्हाला गाईडसुद्धा मिळतात. ते तुम्हाला जवळचे गुलमर्ग जवळचे 4-5 पॉईंट कव्हर करतात. त्याचे ते 3000 रुपये चार्जेस घेतात. आजची सुरुवात आपण गंडोला राईडने करणार आहोत. सकाळी 9:30 पासून इथे सुरुवात होते. गंडोला राईडचे तिकीट तुम्हाला ऑनलाईन बुक करावे लागते. गंडोला राईडसाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने अगदी काही मिनिटातच ऑनलाईन बुकिंग फुल होतात. जवळजवळ 20 ते 25 दिवस आधी तिकीट बुक करावी लागतात. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग गंडोला ही जगातील सर्वात लांब आणि दुसऱ्या क्रमांकाची केबल कार आहे. गाईड हायर केल्यामुळे ते आपल्याला उत्तम माहिती देत होते. गुलमर्ग गंडोला राईडचे फेज 1 आणि फेज 2 अशी दोन्ही वेगवेगळी तिकीटं असून फेज 1 हे गुलमर्ग ते कोंगदुरी याचं तिकीट 800 रुपये पर पर्सन आहे, तर फेज 2चं कोंगदुरी ते अफरवत याचं तिकीट 1000 रुपये पर पर्सन एवढं आहे. ऑनलाईन तिकीट बुक केलेलं होतं आणि गर्दीसुद्धा नव्हती, त्याच्यामुळं काही मिनिटातच आम्ही गोंडोलामध्ये बसलो आणि सुरू झाली गुलमर्गच्या गोंडोला राईडची विलक्षण सुरुवात. आणि आता पुढील माहिती आपल्याला आता गाईड देत आहेत. पहले गुलमर्ग, यहाँ पे वो घोड़े, भैंस, गाय वगैरह चराए जाते थे, लेकिन इसका नाम फिर महाराजा हरी सिंह का दौर जब था, यहाँ पे टूरिस्ट भी आने लगे, उससे भी गुलमर्ग जो है गुलमर्ग नाम पड़ा है. क्योंकि गुलमर्ग का नाम इसलिए पड़ा है क्योंकि यहाँ पे नेचुरली फूल रहती है, अपने आप उगते हैं, कोई नहीं उगाता है समर टाइम में फूल. वो जो इसीलिए इसका नाम है गुलमर्ग. गुल मीन्स फूल और मर्ग मीन्स मैदान. गुलमर्ग का नाम ही पड़ा है फूलों का मैदान, मीडोज ऑफ फ्लावर्स पड़ा है सर. गुलमर्ग क्या था, ये तो पहले ऐसे ही थी. अब तो इसको थोड़ा सा वो आर्टिफिशियली थोड़ा सा ये किया गया, मेंटेन किया गया, लेकिन उतना मेंटेन अभी नहीं हुआ जिस तरह के स्विट्जरलैंड को खुद ही गवर्नमेंट ने वो मेंटेन किया है, उस तरह गुलमर्ग अभी मेंटेन नहीं है. यहाँ पे जो कुछ भी है वो नेचुरली है बस. और ये जो गंडोला है, गंडोला यहाँ पे स्क्वायर लोगों के लिए रहता है. ये फिर जब स्क्वायर भी आते रहते थे, फिर टूरिस्ट लोगों ने किया कि हम भी जाए इसमें, इसका राइड हम भी इसका मजा लेंगे. फिर उन्होंने ये भी इंक्लूड उन्होंने टूरिस्ट भी किया, वरना ये स्क्वायर लोगों के लिए था. जिस तरह के फॉरेन आते हैं यहाँ पे. सिक्किम की फेज में आपको मैं दिखाऊंगा चेयर कार क्या होता है. वो पहले चेयर कार में सिक्किम वो उसमें बैठना है, फिर हाफ ऑफ माउंटेन जाता है. सेकंड फेज का जो माउंटेन है, हाफ ऑफ माउंटेन जाता है, फिर वहाँ से वो सिक्किम के जरिए नीचे वापस आते हैं. ये है गुलमर्ग का. यहाँ पे महाराजा हरी सिंह का पैलेस भी है, वो अंग्रेज लोगों का चर्च भी है, गुरुद्वारा भी है, हर एक मजहब का है यहाँ पे. यहाँ पे सारे लोग इकट्ठे रहते हैं. यहाँ पे वो ऐसी डिफरेंस कुछ चलते जा रहे हैं ऊपर जी. ये लोग चलते जा रहे हैं ऊपर. ये तो काम करते हैं ना वहाँ पे, चाय मैगी वगैरह बेचते हैं वहाँ पे. और ट्रैकिंग को कितना हो सकता है जी, ट्रैकिंग को कितना हो सकता है टाइम? हाँ, मतलब नीचे से ऊपर यहाँ से नीचे 7 घंटा लगेगा, 1.5 घंटा. वरना ये जो गंडोला है ना, इसमें 9 मिनट लगते हैं. फेज 1 के लिए सर, फेज 1 के लिए ना बराबर 9 मिनट. 2 के लिए नहीं. अभी वो रेस्ट लेते हैं वहाँ पे छाए के नीचे. अभी इस तरह यहाँ से आ जाएगी, जिस तरह ये सारे
इथे सकाळी सुरुवातीला गंडोलाने इथल्या स्थानिक लोकांना पाठवलं जातं, ज्यांचे शॉप्स वरती आहेत त्यांना, आणि मग टुरिस्टला पाठवण्यात येतं. इथे दोन्ही फेजवर जाण्यासाठी वेगवेगळे स्लॉट दिले जातात, त्यामुळं तुम्ही दोन्ही फेजवर वेळ घालवू शकता. गोंडोलातून बघता बघता 8 मिनिटाची फेज 1ची राईड कधी संपली हे कळालंच नाही, आणि मग आम्ही येऊन पोचलो कोंगदुरीला. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग गंडोला ही जगातील सर्वात लांब आणि दुसऱ्या क्रमांकाची केबल कार आहे. 2 टप्प्यातील गंडोला ही 600 लोकांना एका तासात अफरवत या माउंटनवर घेऊन जाते. आपण आत्ता ज्या गोंडोलाने वरती आलो त्या गोंडोलाच्या 36 केबिन असून 18 टॉवर्स आहेत, आणि पहिला टप्पा आपण आता जिथे आलो आहोत तो 3050 मीटर एवढा उंच आहे. वरती आल्यावर दिसणारी सुंदर दृश्य याचा ड्रोन व्हिडिओ करण्याचा मोह काही आवरला गेला नाही, आणि मग केला दुसरा सुंदर ड्रोनचा व्हिडिओ. अभी हम आए हैं फर्स्ट फेज पे 10,500 फीट पे अबो द सी लेवल. जो गुलमर्ग है ना, गुलमर्ग अबो द सी लेवल है 8,500 फीट. अभी हम जाने वाले हैं कुछ देर बाद सेकंड फेज पे जाएंगे, 14,500 फीट पे जाएंगे अबो द सी लेवल से. ये है गुलमर्ग का ऐसा. पहिल्या टप्प्यावर सुंदर फोटो काढून आम्ही दुसऱ्या फेजवर जाण्यासाठी लाईनमध्ये उभं राहिलो. दुसऱ्या टप्प्याला जाण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी आहे, आणि त्याच्यासाठी लाईनमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास थांबावंच लागतं. मीनवाईल या सुंदर दिसणाऱ्या कॅफेमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. परत एकदा तिकीट स्कॅन करून सुरू होतो गोंडोला राईडचा फेज 2चा प्रवास. फेज 2 हा दुसरा टप्पा कोंगदुरी ते अफरवतपर्यंत 3,900 मीटर एवढं आणि एकूण 13,967 फूट इतका उंच आहे. त्यामुळे फेज 2चा दुसऱ्या टप्प्याचा 12 मिनिटाचा प्रवास हा अतिशय इंटरेस्टिंग होता. खाली सुद्धा सुंदर विहंगम दृश्य दिसत होती. इथल्या वेदरची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही, त्यामुळे बरेचदा कधी वेदर खराब असेल तर तुम्हाला फक्त फेज 1पर्यंत सोडतात, आणि फेज 2पर्यंत जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला जाता येतं, आणि जर पूर्ण ट्रिपच कॅन्सल झाली तर तुम्हाला त्याचा रिफंड मिळतो. आणि मग आम्ही येऊन पोचलो 15 मिनिटाचा प्रवास करून कोंगदुरी ते अफरवत स्टेशनला.
आणि वरती आलात की मग काय बघू आणि कुठे बघू असं होतं. वरती आला की इतका सुंदर नजारा दिसतो की पृथ्वीवरचा स्वर्ग तो हाच की काय असं वाटतं. हे काय आहे आणि किती सुंदर आहे हे अजिबात एक्सप्लेन करता येऊ शकत नाही. यासाठी याचा अनुभवच घ्यायला हवा. गोंडोला राईडसाठी फेज 2ला येण्यासाठी टुरिस्टने ज्यांना हाय BP किंवा ब्रीदिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर या प्रवासाआधीच सर्व खबरदारी घ्यावी, कारण इथे ऑक्सिजनची बरीच कमतरता बऱ्याच जणांना जाणवते. इथे वरती आलं की जाणवतं की आपली इंडियन आर्मी आपल्यासाठी किती कष्ट घेत आहे. दिवस रात्र, कित्येक महिने, 24 तास रात्रंदिवस ते आपल्यासाठी झटत असतात. गंडोला आणि फेज 2 भेटीशिवाय तुमची काश्मीर ट्रिप खूप व्यर्थ आहे. बर्फात खूप एन्जॉय केल्यानंतर मॅगी खाणं अगदीच मॅन्डेटरी होतं. गुलमर्गने त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याने लाखो पर्यटकांना आकर्षित केले आहे. गुलमर्गमधील मुख्य आकर्षणांपैकी जगातील सर्वात उंच केबल कारला नक्कीच भेट द्यायला हवी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.